डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी शिवजयंती साजरी केली होती। ते ठिकाण म्हणजे बदलापूर। तर काळ होता 3 मे 1927। बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने बदलापूर पुनीत झाले होते। दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी होणार होती। तर बदलापूर गावातील पालय शास्त्री यांच्या मनात असे होते की एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व बोलवायचं। पालय शास्त्री हे एक हिंदू धर्मपंडित होते, पण विचारवंत देखील होते। त्यांनी बाबासाहेबांना जयंतीचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती केली होती आणि बाबासाहेबांनी त्यांची विनंती स्वीकारली सुद्धा। पण काही लोक या गोष्टीला विरोध करत होते, म्हणून पालय शास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंतीचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असा ठराव तत्कालीन पंचकृषीतून पारित करून घेतला। या कामी त्यांना नानासाहेब चाफेकर आणि पांडुरंग भोईर गावातील काही लोकांनी त्यांना मोलाची साथ दिली होती। मग काय, तो ऐतिहासिक सोनेरी दिवस उगवला। बाबासाहेब आंबेडकर हे रेल्वेने कल्याणपर्यंत आले। कल्याणपासून घोडागाडीने ते बदलापूरला निघाले। वाटेत भरपूर लोकांनी बाबासाहेबांना भेटी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार म्हणून त्यावेळी उत्सव कमिटीने नानासाहेब चाफेकरांच्या नेतृत्वाखाली या नदीवरती एक लाकडी पूल बांधला होता। अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूरला पोहोचले आणि त्या ऐतिहासिक शिवजयंतीचे अध्यक्षस्थान स्वीकारले। बाबासाहेबांनी 1 तासाचे ऐतिहासिक भाषण दिले आणि सर्वांना एकत्र राहण्याचं आव्हान दिलं। 2026 या वर्षी या ऐतिहासिक घटनेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत। इथेच बाबासाहेबांनी ती शिवजयंती साजरी केली होती आणि इथेच या मैदानामध्ये त्यांनी एक मोठं भाषण दिलं होतं आणि तो क्षण किती अविस्मरणीय असेल जेव्हा बाबासाहेबांनी शिवरायांच्या चरणी मस्तक टेकवलं असेल, त्यांच्याकडून त्यांचे आशीर्वाद मागितले असतील आणि ते महाराजांना बोलले असतील की महाराज, तुमच्या ज्या स्वराज्यामध्ये जातपात नव्हती, माणसाला माणूस म्हणून जगवलं जायचं आणि या स्वराज्यात आता जातीपाती एवढी वाढली आहे आणि तीच जातीपातीचा वेढा मी इकडून काढून टाकणार आहे। आणि तेच स्वराज्याचे विचार, महाराजांचे विचार बाबासाहेबांनी संविधानात उतरवले आणि आता आपण जो भारत बघतो जिकडे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगवलं जातं, हेच बाबासाहेबांचे विचार आहेत आणि हेच शिवरायांचे विचार आहेत। म्हणून आपण प्रत्येक वेळी बोलतो, जय शिवराय, जय भीम।